रामकृष्ण हरी. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, घराच्या मुख्य दरवाजाजवळ ठेवा या वस्तू, महालक्ष्मी स्वतः धावत येईल. आपण घराच्या तुलनेत घराचे प्रवेशद्वार सुसज्ज व सुंदर कसे दिसेल याची जास्त काळजी घेतो. कारण असे म्हणतात की अंगणावरूनच घराची परीक्षा होते. म्हणजेच बाहेरचा परिसर, अंगण व प्रवेशद्वार व्यवस्थित, नीटनेटके व सुंदर असेल तर घरही त्याप्रमाणेच व्यवस्थित असल्याचे लक्षात येते. आपण घराचे मुख्य प्रवेशद्वार नेहमी प्रसन्न ठेवतो, कारण इथूनच आपल्या घरात सुख, संपन्नता व आनंदाचे आगमन होते. या व्हिडिओत आपण पाहणार आहोत की घराचे मुख्य प्रवेशद्वार शुभ व उत्तम बनवण्यासाठी काय केले पाहिजे, तसेच लक्ष्मी कायमची स्थिर करण्यासाठी काही सोप्या गोष्टी देखील पाहणार आहोत. पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्हालाही माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद प्राप्त व्हावा असे वाटत असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तसेच कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी किंवा श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. सकाळी उठल्याबरोबर लगेच मुख्य प्रवेशद्वार आधी उघडावे. त्याबरोबरच जेव्हा आपण भगवंताचे पूजन किंवा प्रार्थना करतो त्यावेळीही मुख्य प्रवेशद्वार उघडेच असावे. सर्वात आधी मुख्य प्रवेशद्वार उघडल्यावर लगेचच उंबरठ्यावर एक तांब्या पाणी शिंपडावे. यामुळे रात्रभर जी दूषित ऊर्जा उंबरठ्यावर जमलेली असते ती घरात प्रवेश करू शकत नाही. यासाठी तुम्ही रात्रीच घराच्या ईशान्य कोणात तांब्याच्या तांब्यात पाणी भरून ठेवा. या पाण्यात तुम्ही हळद, गुलाब पाणी व अत्तरही टाकू शकता. मुख्य प्रवेशद्वाराच्या आतील बाजूस वरती महालक्ष्मी मातेचा फोटो जरूर लावावा व घराबाहेर पडताना देवीचे दर्शन घेऊन मगच घराबाहेर पडावे. घराची डोअरबेल घराच्या डाव्या बाजूस असावी, म्हणजेच तुम्ही ती उजव्या हाताने वाजवू शकता. दाराच्या दोन्ही बाजूंना हळद, कुंकू, चंदन किंवा केशराने ओम किंवा स्वस्तिकचे चिन्ह जरूर बनवावे. आजकाल असे प्लास्टिकचे स्टिकर्सही मिळतात, पण त्यातून कोणत्याही प्रकारची पॉझिटिव्ह ऊर्जा मिळत नाही. घराच्या मुख्य दारासमोर अंगणात आपल्या वेळेनुसार व शक्तीनुसार रांगोळी जरूर काढावी, कारण यामुळे देवी लक्ष्मी आकर्षित होते व नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही. विशेषतः जर देवी लक्ष्मीची पावले आपण रांगोळीत काढत असलो तर ती पावले घराकडे प्रवेश करीत असलेली असावीत. ही पावले अष्टदल कमळाच्या आत असली तर खूपच चांगले असते. यासाठी रांगोळीचे स्टिकर्सही मिळतात, पण ते फक्त घराची शोभा वाढवतात, म्हणून यांचा वापर टाळावा. त्याप्रमाणे प्लास्टिकचे तोरणही लावू नये. कोणत्याही मंगल कार्याच्या वेळी किंवा सण उत्सवांमध्ये दाराला तोरण लावले जाते. यासाठी वेगवेगळ्या प्रकारची तोरणे वापरली जातात, पण आंब्याच्या पानांचे तोरण जास्त शुभ समजले जाते. आंब्याच्या पानांच्या तोरणांमुळे देवी लक्ष्मी घरात प्रवेश करते. आंब्याची पाने न मिळाल्यास तुम्ही अशोकाची पाने किंवा पिंपळाची पाने तुम्ही तोरण करण्यासाठी वापरू शकता. हे तोरण तुम्ही कधीही लावू शकता. मंगळवारी तोरण लावणे सर्वात चांगले असते. आंब्याच्या तोरणात सुखाला आकर्षित करण्याची क्षमता असते. आंब्याच्या पानांमुळे चिंता व काळजीही दूर होते, म्हणून आंब्याच्या पानांचे तोरण जास्त शुभ समजले जाते. घराच्या मुख्य दाराच्या दोन्ही बाजूंना एक तुळशीचे रोप जरूर लावावे. तुळशीमध्ये वातावरणातील नकारात्मकता ओढून घेण्याची शक्ती असते. यामुळे घरातील वास्तुदोष हे दूर होतात. घराला दृष्ट लागू नये व वाईट नजरेपासून घराची सुटका व्हावी म्हणून घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर नजर गणेश किंवा पंचमुखी हनुमानाचा फोटो जरूर लावावा. तुरटीचा तुकडा लाल रंगाच्या कपड्यात बांधून मुख्य प्रवेशद्वारावर टांगावा. तसेच लिंबू व मिरच्याही बांधाव्यात. मुख्य प्रवेशद्वारावर तांब्याचा सूर्यही लावावा. रात्री मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर झाडू खाली टाकून ठेवावा. यामुळे घरात निगेटिव्ह एनर्जी प्रवेश करू शकत नाही. काही घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर घोड्याची नाल लावलेली असते, आपण पाहतो, परंतु जी घोड्याची नाल घोड्याच्या पायात टाकून ती घासली गेली आहे अशीच घोड्याची नाल दारावर लावावी. एकदम नवीन व न वापरलेली घोड्याची नाल दारावर लावल्यास
त्याचा काहीही फायदा होत नाही. शुक्रवारी काळ्या घोड्यातल्या पायातली नाल विकत आणावी व रात्रभर मोहरीच्या तेलात भिजत ठेवावी. ती नाल भिजत ठेवावी व शनिवारी सकाळी ती नाल दारावर लावावी. त्याचा यू शेप आकाशाकडे असावा अशा पद्धतीने लावावी. संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळी मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना 2 दिवे लावावेत किंवा दारासमोर बल्ब लावावा. असा प्रयत्न करावा की मुख्य प्रवेशद्वार नेहमी प्रकाशमय असावे, त्यावर कधीही अंधार पडू नये. आजकाल घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर कारंजे लावले जातात. तसे तर पारंपरिक पद्धत म्हणजे मुख्य प्रवेशद्वारावर कलश स्थापित केला जात असे. कलशाची स्थापना मुख्यतः 2 ठिकाणी केली जाते, एक देवघरात आणि दुसरे म्हणजे मुख्य प्रवेशद्वारात. मुख्य प्रवेशद्वारात कलश पाण्याने भरून ठेवला जातो. त्यात आपण काही फुले व पाकळ्याही टाकू शकतो. मुख्य प्रवेशद्वारात जर कलश भरून ठेवला तर कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही. घराच्या अगदी समोरच तळे, गटार, विहीर, चौफुली, 4 रस्ते, जिना किंवा दुसऱ्यांच्या घराचा कोपरा असू नये. त्याबरोबरच मोठे झाड किंवा खांबही अशुभ असते. दारासमोर गाय, बकरी किंवा दुसरे कोणतेही प्राणी बांधलेले असू नये. एखाद्या मोठ्या झाडाची सावली सकाळी 9 वाजेपासून ते दुपारी 3 वाजेपर्यंत घरावर पडत असेल तर ते खूप अशुभ असते. मंदिराची किंवा मंदिराच्या झेंड्याची सावलीही घरावर पडणे अशुभ असते. घराचे मुख्य प्रवेशद्वार इतर दारांच्या तुलनेत मोठे व प्रशस्त असावे. त्याची उंची त्याच्या लांबीच्या दुप्पट असावे असे वास्तुशास्त्र सांगते. दार शक्यतो आतल्या बाजूनेच उघडणारे असावे. दार बाहेरच्या बाजूने उघडणारे असेल तर ते प्रत्येक कार्यात बाधा निर्माण होते. दार उघडताना व बंद करताना कर कर असा आवाज येत असेल तर हे आपल्या दारिद्र्यतेचे कारण बनू शकते. मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरच्या बाजूस आणखीन एक दुसरे दार लावल्यास ते अधिक शुभ फलदायक असते. यासाठी जाळीचे दुसरे दार बसवून घ्यावे. जर हे शक्य नसेल तर मुख्य प्रवेशद्वाराजवळ एक खिडकी अवश्य ठेवावी. पूर्वीच्या काळी घराची दारे रंगीबिरंगी रंगाने रंगवलेली असत. यामुळे घर आकर्षित दिसत असे व पॉझिटिव्ह ऊर्जा खेचत असे. वास्तुशास्त्रानुसार दिशेप्रमाणे मुख्य दरवाजांना रंग द्यावा. जर काही कारणाने तुम्ही हा रंग मुख्य प्रवेशद्वाराला देऊ शकत नसाल तर त्या रंगाचे चित्र किंवा पेंटिंग ही तुम्ही मुख्य प्रवेशद्वारावर लावू शकता. घराचे मुख्य प्रवेशद्वार उत्तर दिशेला असेल तर दाराचा रंग निळा किंवा आकाशी निळा असावा. मुख्य प्रवेशद्वार जर पूर्व दिशेला असेल तर त्याचा रंग पिवळा किंवा ऑरेंज असावा. मुख्य प्रवेशद्वार जर दक्षिणेकडे असेल तर त्याला जांभळा रंग असावा आणि जर घराचे मुख्य प्रवेशद्वार पश्चिमेकडे असेल तर त्याला पांढरा किंवा पिवळा रंग द्यावा. वास्तुशास्त्रानुसार उत्तरेकडील मुख्य प्रवेशद्वार नेहमी लाभदायक असते. पश्चिम दिशेला मुख्य प्रवेशद्वार असल्याने वास्तुदोष उत्पन्न होत असेल तर रविवारी सूर्य उगवण्याच्या आधी म्हणजेच सूर्योदयापूर्वी एक नारळ व काही सुटे पैसे मुख्य प्रवेशद्वारासमोर खड्डा करून त्यात बुजवावे किंवा एक लाल कपड्यात बांधून टांगून ठेवावे. सूर्यमंत्राने हवन करून आहुती द्यावी. यामुळे द्वार दोष दूर होतो. दक्षिण दिशेला घराचे मुख्य प्रवेशद्वार शुभ नसते. यामुळे घरात नेहमी संकटे व अडचणी येत राहतात. म्हणून बुधवारी किंवा गुरुवारी एक लिंबू किंवा 7 कवड्या दोऱ्याला बांधून मुख्य प्रवेशद्वाराला बांधावे. आता पाहूया लक्ष्मी कायमची स्थिर व्हावी यासाठी काही छोट्या छोट्या गोष्टी. आपण खूप श्रीमंत व्हावे, खूप धनवान व्हावे, इतर लोकांमध्ये आपला मान सन्मान वाढावा, आपले नाव व्हावे असे सर्वांनाच वाटते. तसे काहींच्या बाबतीत होतेही. परंतु काही व्यक्तींनी कितीही कष्ट केले, मेहनत केली तरीही त्याचे त्यांना फळ मिळत नाही. पैसा भरपूर आला तरी तो टिकत नाही. पैसा ज्या प्रकारे येतो त्या प्रकारानेच निघूनही जातो. बचत काहीही राहत नाही. पैसा घरात आला की लगेच आजारपण, एखादे नुकसान हे ठरलेलेच असते व लगेचच तो पैसा निघून जातो. तर व्यक्तीच्या कष्टाचे म्हणावे तसे फळच मिळत नाही. खूप कष्ट केले तरीही पैशांची आवक जेमतेमच असते. काहीही केले तरी परिस्थितीत बदल होत नाही. अशा वेळी माणूस नाराज होतो.
काय करावे हे आपल्यालाच सुचत नाही. मग आपण बुवा बाबांकडे जाऊ लागतो आणि त्यात गुरफटतो. परंतु काही लोक भगवंताकडे वळतात, भगवंताची पूजा आराधना करतात. मग भगवंत त्यातून मार्गही दाखवतात. परंतु नुसते भगवंताचे पूजन करून काहीही होणार नाही. यासाठी आपल्याला काही उपाय करायचे आहेत, म्हणजे आपली पूजा पूर्ण होईल व आपल्या कष्टाचे आपल्याला योग्य फळ मिळेल. ते उपाय कोणकोणते आहेत ते पाहूया. नंबर 1, दर गुरुवारी तुळशीला थोडे कच्चे दूध घातल्याने घरात लक्ष्मीचे कायमस्वरूपी वास्तव्य राहते. नंबर 2, ज्ञानेश्वरी तर स्तोत्रांची मंत्रांची महाराणी. रात्री जर झोप येत नसेल तर रोज रात्री झोपायच्या आधी 12व्या अध्यायाच्या पहिल्या 16 ओव्या वाचाव्यात. यामुळे लगेचच झोप लागते. नंबर 3, एखाद्या मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन 1 किलो गूळ अर्पण करावा व तिथेच बसून हनुमान चालिसाचे 11 पाठ करावेत. यामुळे अनावश्यक खर्चाला पायबंद बसतो. नंबर 4, कामानिमित्त घरातून बाहेर पडताना एखादे तुळशीपत्र तोंडात टाकावे. पैसेअभावी अडकलेली कामे मार्गी लागतात. नंबर 5, दर पौर्णिमेला रात्री 12 नंतर लक्ष्मीचे वास्तव्य काही काळ अश्वस्थ म्हणजेच पिंपळाच्या वृक्षावर असते आणि म्हणूनच ज्यांना शक्य होईल त्यांनी अश्वस्थ वृक्षाला 10 प्रदक्षिणा घालाव्यात. यामुळे आर्थिक अडचण कधीच उद्भवणार नाही. नंबर 6, घरात किंवा दुकानात किंवा कार्यालयात मुरली वाजवणाऱ्या श्रीकृष्णाची मूर्ती किंवा फोटो पूर्वेकडील भिंतीवर असावे. कर्ज घेण्याची कधीच वेळ येणार नाही. नंबर 7, ज्यावेळी आपण समुद्रकिनारी फिरायला जाता त्यावेळी जलदेवतेला प्रार्थना करून 1 श्रीफळ म्हणजेच नारळ कुंकू अर्पण करून विसर्जित करावे. याचे सूत्र हे एकच, यामुळे फायदा हा नक्कीच होतो. नंबर 7, खाण्यापिण्याचे बंधन पाळा किंवा नका पाळू, मात्र रोज देवाला तुपाचा दिवा जरूर लावावा. याचा परिणाम असा होतो की घरात लक्ष्मी स्थिर होते. नंबर 8, अमावस्या आणि पौर्णिमा या दिवशी रात्री दही व भात सुक्या कागदावर ठेवून त्यावर हळद कुंकू टाकावे व तो कागद बाथरूममध्ये पाणी जाण्याच्या ठिकाणी ठेवावा किंवा खिडकीत ठेवावा व सकाळी ते घराच्या दक्षिण दिशेला टाकून द्यावे. याचा परिणाम असा होतो की आपल्या घरातील अदृश्य शक्ती यामुळे तृप्त होऊन सुख समृद्धी लाभते. यात आनंदी वातावरण निर्माण होते. नंबर 9, रोज रात्री जेवताना कागदावर जेवणाचा पहिला घास काढावा व हात धुण्याच्या वेळेस तो उचलून बाहेर टाकावा व नंतर हात धुवावेत. परिणाम आपले वास्तुपुरुष व आपले वास्तुदैवत प्रसन्न राहून घरात काहीही कमी पडत नाही. नंबर 10, प्रत्येक शनिवारी व अमावस्या पौर्णिमेला गोमूत्रात हळद टाकून उंबरठ्यावर लेपन करावे. याचा परिणाम असा होतो की करणी नकारात्मक अदृश्य शक्ती घरात असल्यास घर सोडतात व बाहेरून येणाऱ्या वाईट शक्ती घरात प्रवेश करू शकत नाहीत. मित्रांनो, हे उपाय करा व आपले जीवन सुखी, समाधानी व समृद्ध करा. हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला 1 लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय श्रीराम. जय श्री हनुमान. जय श्री कृष्ण. जय माता लक्ष्मी.